नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस व्हिडिओ आलेले नाहीयेत, कटिंगचे सुद्धा नाही आणि व्लॉग सुद्धा नाही. त्याचं काय कारण आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कटिंगचा व्हिडिओ आला आहे सोमवारी, त्याच्यानंतर काही एक व्हिडिओ वगैरे आला नाहीये. तर मागच्या आठवड्यात मी एक व्लॉग शेअर केला होता आणि त्या व्लॉग खाली मला एक छान कमेंट आली होती, की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ असतील तर बघायला आवडतं. व्लॉग बघून काय करणार? अशी कमेंट होती. म्हणजे मला काही त्यांचा राग वगैरे आलेला नाहीये आणि त्याने कुठल्या हेतूने कमेंट केले याच्यावरती मला चर्चा करायची नाहीये किंवा ती चर्चा अशी पण नाहीये, की ती कमेंट चांगली होती किंवा वाईट होती असं माझं काही एक म्हणणं नाहीये. फक्त मी त्या कमेंटचा थोडासा विचार केला. अरे काय मिळतं? व्लॉग बघून काय मिळतं? मला काय मिळालं? तुम्हाला काय मिळेल? हे असं थोडासा विचार केला. म्हणजे एवढे दिवस तोच विचार करत होती. ती एकच कमेंट माझ्या मनामध्ये हे करत होती, की काय मिळतं व्लॉग बघून? काय मिळत असेल लोकांना? माझे व्लॉग कोण का बघत असेल? मी का लोकांचे व्लॉग बघतेय? तर काय? कारण काय असेल? आणि एक गोष्ट लक्षात आली, की हे जे मी आता काम करतेय, जोमाने काम करते, ह्याचं ह्याचं जे हे आहे इन्स्पिरेशन आहे ते मला कोणामुळे मिळाले? मी काय एवढी इन्स्पायर झाली, की मला हे काम करावंसं वाटलं? ह्याच्या आधी मी घरी म्हणजे घरातून माझं काम करत होती. पण एवढं करत होती का? तर बिलकुल नाही. एखाद दुसरं काय एखादं ब्लाऊज शिवलं, 2-4 दिवस बसून काढायचे मस्तपैकी. त्याच्यानंतर आलंच एखादं शिवायला तर शिवायचं मस्त लोळायचं, आराम करायचा एवढंच आयुष्य होतं. बाकी त्याच्या पलीकडे काही एक नव्हतं. सगळं मिळत होतं, आयतं सगळं मिळत होतं. असं कधी वाटतच नव्हतं, की आपण काहीतरी करायला पाहिजे. आपलं काहीतरी असायला हवंय. आज माझ्या लग्नाला जवळ-जवळ 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मला आत्ता काम करायची इच्छा निर्माण झालेली आहे. माझा मोठा मुलगा 9 वर्षाचा आहे. त्याला मी एवढे वर्ष सांभाळलं. तोपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं, की मला काम करायला पाहिजे काय? कारण की हातात मोबाईलच नव्हता. दुसरं कोणतरी काहीतरी करतंय हे माहीतच नव्हतं. आता वेळ मिळत होता थोडंसं. मी सगळ्यात पहिला व्लॉग धनश्रीचा बघितलेला होता. हाऊस क्वीन धनश्री. जिने 4 वर्षापूर्वी एक व्लॉग टाकला होता, माझं चाळीतलं घर. त्याच्यानंतर मी तिला बघत होती, तिला फॉलो करत होती. नंतर विचार केला, ही का करत असेल? हे असे व्हिडिओ वगैरे का करत असेल? नंतर मला कळालं, की हां बाबा, असे व्हिडिओ करून टाकल्याच्यानंतर 2 पैसे मिळतात. त्याच्यानंतर विचार केला, आपण पण करूया का असं? नंतर म्हटलं, जाऊ दे, काय त्याच्यात काय एवढा रस आहे, काय इंटरेस्ट नाही, काय नाही, काहीच नाही करायचं. आयुष्य मस्त आरामात जगायचं आहे, बस एवढंच होतं. आत्ता थोडे दिवसापूर्वी म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी मी काजल काजल लाईफस्टाईल म्हणून तिचं चॅनल आहे. तिचे व्लॉग बघायला सुरुवात केली. एवढी जिद्दी मुलगी मी आयुष्यात बघितली नव्हती. म्हणजे दिवसाला जवळ ती सांगते, की ती जवळ 20-25 ड्रेस एका दिवसात शिवते. मी विचार केला, काय एनर्जी असेल ह्या मुलीमध्ये? किती बारीक आहे ती. तिच्या मानाने मी किती हेल्दी आहे. मी असं तिला नावं नाही ठेवत आहे, पण तो एक विचार आला, जर ही करू शकते, तर मी का नाही करू शकत? मी पण करू शकते की. आणि का नाही केलं पाहिजे? फक्त सगळं आयतं मिळतंय, सगळं मस्त चाललंय म्हणून तसंच जगायचं आहे का? तर नाही ना. काहीतरी करायला पाहिजे. तिच्याकडून एक प्रेरणा मिळाली. मिळाली. अश्विनी आहे, जी संगमनेरची आहे. परत सोनाली आहे, सोनाली जोंधळे आहे. तिच्याकडून एक इन्स्पिरेशन मिळालं. ती तर किती काम करते, अगदी नॉनस्टॉप काम करते. इतकी छान ब्लाउजं शिवते. मग असा विचार आला मनात, की ह्या करू शकतात, तर मी का नाही करू शकत? आणि त्या कमेंटचं मला उत्तर मिळालं. व्लॉग बघून काय मिळतं? काहीच मिळत नाही. काहीच मिळत नाही. फक्त एक आत्मविश्वास मिळतो. एक जिद्द मिळते आणि आपल्याला सुद्धा त्यांचं काम बघून आपल्याला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं, की आपण सुद्धा करू शकतो. आपण सुद्धा केलं पाहिजे. या जगात काहीच अशक्य नाहीये. काही सुद्धा अशक्य नाहीये. आपण जर काम केलं त्या जिद्दीने, तेवढी मेहनत जर आपण केली, तर आपण सुद्धा तेवढं मिळवू शकतो. जे आपल्याला हवंय ते आपण मिळवू शकतो. आणि त्याच एका दिशेने हा प्रवास माझा चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एवढे सगळेजण मला जोडली गेलात आहे. दुसरं काही एक नको आहे, फक्त यशस्वी व्हायचं आहे. जी गोष्ट आपल्याला हवे ती घेण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागणार नाही. एवढंच, ही एकच गोष्ट फक्त हवी आहे, की एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मन मारायला नाही लागलं पाहिजे.
एवढी एकच गोष्ट हवी आहे. आणि ती गोष्ट जेव्हा आपण आपल्या कमाईतून एखादी वस्तू घेतो ना, तेव्हा जो आनंद होतो ना, तो दुसऱ्या कशातच नसतो. कशा म्हणजे कशातच नसतो. इतका आनंद होतो ना, की आपण आपल्या पैशाने काहीतरी घेतले. ते मोटिवेशन हे व्लॉग बघितल्यामुळे मिळतं. अशा खूप जणी आहेत यूट्यूबवरती, खूप जणी आहेत त्या त्यांचं काम शेअर करतात आणि त्याच्यातून दुसऱ्या कोणीतरी एक प्रेरणा घेऊन स्वतःसुद्धा काहीतरी सुरू करतात. अशा खूप जणी आहेत ज्यांनी दुसऱ्या कोणाची तरी प्रेरणा घेऊन स्वतःचं काम सुरू केले. त्याच्यामधलीच मी सुद्धा एक आहे, जिने दुसऱ्या कोणाचं तरी काम बघून हे स्वतःचं काम सुरू केलं. मी याच्या अगोदर काम करत नव्हते का? करत होते, पण एवढं करत होते का? तर नाही. आत्ता तुम्ही जो माझ्या पुढ्यात हा ढीग लागलेला बघताय ना, तो मी एका दिवसात शिवलेला आहे. हो, खरंच एका दिवसात. हा ढीग शिवायला ह्याच्या अगोदर मला 10 ते 15 दिवस लागायचे, कारण की तेव्हा म्हणजे ऊर्जाच नसायची अंगात. काय होतंय ना, करूया, जाऊ दे, असं असायचं. पण आत्ता नाही. असं कंटाळा आला ना, की यूट्यूबवरती असं सर्च करता करता एकीचा जरी व्हिडिओ लागला ना, तर मनात असा विचार येतो, अरे काय चाललंय, त्या करतायत ना, मग तुला काय धाड भडले, तू पण करूच शकतेस आणि तुला हे केलंच पाहिजे. हा स्वतःला स्वतः मी धाक दाखवते. ते मिळतं दुसऱ्यांचे व्लॉग बघून. त्या ताईंबद्दल माझ्या मनात काही एक वाईट विचार नाही आहे किंवा काहीच नाही आहे. फक्त एक विचार आला मनात, की बाबा खरंच काय मिळतं व्लॉग बघून? आणि त्याचं एक खूप सुंदर असं उत्तरसुद्धा मिळालं, की मी हे जे काही करते ना आता, ते फक्त काजल म्हणा, धनश्री म्हणा किंवा सोनाली म्हणा, अश्विनी म्हणा, ह्या सगळ्यांचे व्लॉग बघूनच करते. त्यांच्यामधून इन्स्पायर होऊनच हे आता मी सुरू केले. हे मी जे माझं दुकान वगैरे चालू केलं आहे, त्याला काही फार जास्त दिवस झालेले नाही आहेत. एक हार्डली 6-1 महिने झालेत आणि त्या 6-1 महिन्यामध्ये माझ्याकडे एवढ्या ऑर्डर्स यायला लागलेत का? तर फक्त काम, जिद्द, मेहनत त्याच्यामुळे. आणि ती जर आपण दुसऱ्याला जर काम करताना बघत असू ना, तर आपल्यामध्ये सुद्धा ती एक ऊर्जा निर्माण होते. आपल्यामध्ये सुद्धा एक आवड निर्माण होते, की नाही आपण पण केलं पाहिजे. आणि जेव्हा ते काम आपण करायला लागतो ना, तेव्हा त्याचा एक आनंदसुद्धा आपण घेत असतो. हां बाबा, मला पहिले ना 2-3 तास लागायचे ब्लाऊज शिवायला, पण आता मला एक 1 तासच लागतो. मग तो जो आनंद होतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. तर ज्या कुणी मला ही कमेंट केली असेल, त्यांच्यासाठी हे एक उत्तर आहे. व्लॉग बघून फक्त मोटिवेशन मिळतं. ते घ्यायचं की नाही, तो आपला प्रश्न आहे. जर घेतलं तर खूप छान आहे, नाहीतर काय सोडून द्या, पुढे चला. तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा हा व्लॉग आहे आणि हे जो माझ्या पुढे जो तुम्ही ढीग बघताय, तो सगळा मला आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत द्यायचं आहे कस्टमरला. तर फक्त सगळं झालेलं आहे शिवून वगैरे, फक्त त्याला हातशिलाई वगैरे थोडीफार करायची बाकी आहे. तेच पटापट करायचं बघते, घड्याळात बघते, खाली बघते, घड्याळात बघते, खाली बघते, काम चालू आहे माझं. तर आता तुम्ही म्हणाल की हे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे आणि त्याला लाल कलरच्या पट्ट्या कशा काय जोडल्या आहेस? तर त्या ताईंचं ब्लाऊज पीस होतं ते खूप लहान होतं, म्हणजे 38 साईज चेस्ट होती त्यांची आणि 80 सेंटीमीटर कपडा होता. तो पण पणा वगैरे त्याचा लहान होता, म्हणजे ते ओटी वगैरे भरण्यासाठी जे आपण वापरतो ना ब्लाऊज पीस, तर तसं ब्लाऊज पीस होतं ते. आणि त्यांना मी बोलली होती की बसणार नाही म्हणून ह्याच्यात, पण त्या बोलल्या की खूप म्हातारी आहे त्यांची आई, म्हणजे सासूबाई त्यांच्या खूप म्हाताऱ्या आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना हे ब्लाऊज शिवून हवं आहे घरी रोज वापरण्यासाठी. आता गरमीतनं जरा असे पातळ ब्लाऊज बरी वाटतात त्यांना, म्हणून त्यांच्यासाठी ब्लाऊज हवी आहेत. तर मी म्हटलं चालेल, ठीक आहे. मग त्यांना मी विचारलं की अशा पट्ट्या लावल्या तर चालतील ना, कारण की माझ्याकडे अशा कलरच्या पट्ट्या नाही आहेत. तर त्या म्हणाल्या चालतील म्हणून. आणि ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ते आमच्या इथे 100 रुपये आहे आणि त्यामध्ये सगळं मॅचिंगचं वगैरे देणं एवढं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मग मी माझ्याकडे जे अस्तरचे तुकडे पडलेले असतात तेच लावून देते आणि ते आतल्या साईडने असतात, त्याच्यामुळे बाहेरून एवढे दिसत नाहीत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर गाऊनला सुद्धा सगळ्या बटणं वगैरे लावायची आहेत. उद्या सगळ्यांना गाऊन घालायचे आहेत, नवीन वर्षाच्या नवीन गाऊन घालायच्या आहेत, तर त्यालासुद्धा बटणं लावायची आहेत. मगाशी जो गाऊन कट करताना बघितला तो सुद्धा शिवून झाला आहे. त्याच्याबरोबर अजून 2 गाऊन कट केल्या, त्यासुद्धा शिवून झाल्या आहेत. त्या काच करायला दिलेल्या होत्या,
त्या आल्या की त्यांनासुद्धा बटणं लावायची आहेत आणि रात्री 10 वाजेपर्यंत या सगळ्या गाऊन मला द्यायचे आहेत. त्यांना टायमिंग दिलेला आहे मी सगळ्यांना 10 वाजेपर्यंत या म्हणून. पण त्याआधी हे सगळं काम मला पूर्ण करणं गरजेचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझं मत पटलं असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. हाईपसुद्धा करा व्हिडिओ. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.